तर मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा थैमान, रस्ते, रेल्वे वाहतूक खोळंबलेली आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। लोकांना रेस्क्यू करत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना लोकांची देखील कसरत होते। कुर्ला, किंग सर्कल, सायन, अंधेरीसह वसई, ठाण्यामध्ये पावसाचा मोठा फटका बसलाय। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे। वसईतील भोयदापाडा परिसर पाण्याखाली गेला। अग्निशमन दलाकडून लोकांचं रेस्क्यू सुरू करण्यात आलंय। मुंबऱ्यात मुसळधार पावसानं रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, एक दुचाकी वाहून गेली। पवईतील फिल्टरपाडा भागात मिठी नदीत तरुण वाहून गेला। एका संरक्षक भिंतीला लटकून या तरुणानं स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून गेला। पुढे काही नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत या तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढलं। मध्य रेल्वेवर सायन कुर्ला दरम्यान मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवर पाणी आलंय। या रेल्वे ट्रॅकला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय, त्यामुळे वाहतूक अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। वसईतील मिठागरांना चारही बाजूनं पाण्याचा वेढा पडला। या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलंय। मुसळधार पावसामुळे घोडबंदर रोड पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। ठाण्यातील माझीवाडा परिसरात कारखान्यामध्ये गणेश मूर्तिकारांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। या पावसामुळे नाल्यातील पाणी या कारखान्यात शिरल्यामुळे अनेक गणेश मूर्तींचं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। ठाण्यातील डायघर भागात पुराच्या पाण्यासोबत साप देखील घरात शिरले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कुर्ल्यातील LBS मार्गावर पाणी साचलं तर क्रांतीनगर परिसरात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं।